धन्यवाद. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बॅटर संतोष. तर नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय यशवंत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रभाकर. मॅच होती सुरुवात. यावेळेस पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. प्रेक्षकांच्या भेटीला हा पहिला वार, पहिला षटकार. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. पहिला वार लाख मोलाचा का म्हटला जातोय आणि पहिला षटकार हा लाख मोलाचा मानला जातोय. त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक बॅटर संतोष टरेच्या बॅट मधून येणारा हा पहिला ब्लास्ट. सहा धाव्याने अकाउंट ओपन केलंय संतोषनं. संघाचं अकाउंट 6 धाव्याने उघडलं गेलंय. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बाकीचं काम केलं यष्टीरक्षक च्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फलकावर. गोलंदाज प्रभाकर. यावेळेस टॅप केला गेलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. यावेळेस स्ट्राईक एंडला पैकी झाले. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा इथे मात्र 2 धावेमध्ये करत असताना बॅटर संतोषला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आठ धावा फलकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय गावदेवी भादवड टीम. सुरुवात चांगली झाली एकंदरीत 3 चेंडूचा आपण विचार केला तर. गोलंदाज प्रभाकर पुन्हा एकदा यावेळेस समोर खेळलेत. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षक करत असताना कुठलीही धाव यावेळेस घेतली गेली नाही. धावसंख्या स्थिर आपण पाहतो 8. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलंय गोलंदाजच्या माध्यमातून पाहिलं तर. यावेळेस चांगला स्ट्रोक आला होता. कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? नॉन स्ट्राईक एंड फेकी झाली आणि ही धाव मात्र धोक्याची ठरली आहे. फलंदाज होईल बाद. यशवंतला तर आपण पाहतोय व्यासपीठावर सदा म्हात्रे जींचं शुभ आगमन. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्या दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर 1 गड्याचं पतन आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलंय. एकंदरीत पाहिलं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी भादवड टीम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. या विभागातील घोडाबाज आमचे सहकारी समालोचक संदीपजी वकारे जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद.
थँक्यू सुनील. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. सुधीर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2. या वेळेचा बॉल ऑफ साईडला कव्हर रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. खाली क्षेत्र निवडला, बॉल निघून जातोय सरळ सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संजय भाई मात्रे यांना आपण पाहतोय. 4च्या मदतीने धावफलक 15 वर पोहोचलोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. भगवान गुलवी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार देतोय त्या ठिकाणी संजय भाई. नक्कीच फक्त आणि फक्त 2च धावा. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 3 ओव्हरची ही मॅच आहे. आजच्या शेड्यूल मधील संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. गावदेवी भादवड की स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार की गावदेवी भादवड. षटकातील पुढचा बॉल. बॉलला पुढे ठेवला होता. हवं तसं संपर्क नाही आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार सातत्याने रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. नक्कीच ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट चालू आहे, कोण म्हणेल की हे 40 प्लसचं क्रिकेट आहे. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 19 धावा धावफलकावर. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलवर 8 धावा खर्च केल्यात सुधीर भोईर या गोलंदाजाने. आपण पाहतोय जय हनुमान चषक 2024-25 भावालकरांचं हे आयोजन. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. भगवान गुलवी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या वेळेस नक्कीच परतावं लागेल त्या ठिकाणावरनं. फलंदाज संजय मात्रे. बॅक टू द डगआउट. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आणि त्यानंतर मात्र टीमचा महत्त्वाचा खेळाडू लालचंद तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर रनआउटची विकेट हा तर एक रणनीतीचा भाग असावा, कारण लालचंद तरेला मैदानाच्या आतमध्ये जाणं खूप महत्त्वाचं होतं टीम भादवडसाठी. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुधीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंचांकडून गार्ड घेतोय. नक्कीच वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज होतोय मॅन इन ऑरेंज कॅप लालचंद तरे. अति महत्त्वाचा खेळाडू हा टीम भादवडसाठी. पाहूया या महत्त्वाच्या मॅचमध्ये कशा प्रकारचं योगदान देईल आपल्या टीमला सुधीर भोईर. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. लालचंद तरे सारखा एक महत्त्वाचा विस्फोटक फलंदाज समोर असताना मात्र त्याला तुम्ही या प्रकारचा चेंडू हाताळाल तर मात्र परिणाम समोरच आहेत. आलाय त्याच्या बॅटमधून हा षटकार. वैयक्तिक पहिला बॉल खेळला आणि पहिलाच बॉल बिडकावून दिला होता 6 धावांसाठी. 6ने धावफलक पुढे सरकलंय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. सुधीर भोईर पुन्हा एकदा समोर. लालचंदला आपण पाहतोय. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल शेवटचा बॉल जो होता नक्कीच अतिशय सुरेख फेकला त्या ठिकाणी सुधीर भोईरच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 26 धावा धावफलकावर. पहिलं षटक 11 धावांचं तर दुसरं षटक 15 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं.
आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. दिनेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया दिनेश भोईर कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण आतापर्यंत 26 धावा धावफलकावर जमा केल्यात टीम भादवडने. अर्थातच धावा ज्या आहेत त्या भरपूर चांगल्या आहेत, परंतु शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. या षटकाच्या माध्यमातून टीम भिनारचं कमबॅक पाहायला मिळेल का, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. दिनेश भोईर शेवटचा अंतिम षटक, पहिल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. 27 धावा ठोकल्या होत्या, एक चांगलं षटक देखील फेकलं होतं. मात्र या मॅचमध्ये कशा प्रकारचं परफॉर्मन्स राहील याकडे मात्र समस्त भिनारकरांच्या नजरा आहेत. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला, बॉलला उडवलाय, बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. या षटकाची सुरुवात, पहिला बॉल जो आहे तो नक्कीच भिडकावून दिलाय त्या ठिकाणी 6 धावांसाठी, षटकार. यस, अगदी बरोबर आहे, कारण बॉलची तपासणी फक्त आणि फक्त पंचच करतील. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता मात्र स्ट्राईक एंडला आपण लालचंदला पाहतोय. या वेळेस ऑन साइडला काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला पाहायला मिळाला. नक्कीच रॉंग एंड थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर लालचंदच्या एंडने थ्रो फेकणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय रॉंग एंड थ्रो परिणामस्वरूप 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आणि पुन्हा एकदा लालचंद स्ट्राईक एंडला येतोय. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस अतिशय सुरेख चेंडू दिनेश भोईरच्या माध्यमातून. चांगला बॉल बॉलला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये, फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 36 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, अवांतर धाव मिळेल. ऑफ स्टिक सोडून भरपूर दूरवर चेंडू हाताळला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. शेवटच्या बॉलवर पाहूया किती धावा वसूल करेल त्या ठिकाणी लालचंद. षटकातील शेवटचा बॉल ऑफ साइडला, फटका चांगला आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण विशाल भोईर त्या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 40 धावा. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गावदेवी भादवड टीमने स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीम समोर. नक्कीच आपण या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी अरुण सुखऱ्या भामरे
शालूबाई सुकऱ्या भामरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला माजी सरपंच निशा श्याम भालेकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाल्या आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ दी मॅच, सामनावीरच्या आकर्षक ट्रॉफीज ज्या आपण पाहतोय त्या ट्रॉफीज देखील आम्हाला माजी सरपंच सौ निशा श्याम भालेकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाल्या आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी शीतपेय थम्सअप जे दिलं जात आहे ते थम्सअप आम्हाला दीपक गजानन पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. त्यानंतर प्लेअर ऑफ द डे पैठणी जी आहे ती आम्हाला पांडुरंग दादा दलवी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. मालिकावीरसाठी आकर्षक कूलर आहे, जे कूलर आम्हाला स्वर्गीय नाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ अनिल दादा जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी टेबल फॅन आहे, तर टेबल फॅन आम्हाला स्वर्गीय कालूबाई केने यांच्या स्मरणार्थ पंढरीनाथ केने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी टेबल फॅन, सोबतच उत्कृष्ट गोलंदाजासाठी टेबल फॅन आहे, तर टेबल फॅन आम्हाला रमण विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. त्यानंतर टॉस बॉक्स जे आपण पाहतोय ते टॉस बॉक्स आम्हाला स्वर्गीय चरपट केने यांच्या स्मरणार्थ सुनील दादा केने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. आणि त्यानंतर या मॅचमध्ये अर्थातच या स्पर्धेमध्ये 70 बॉलचा वापर केला जातोय, ते बॉल बॉक्स आम्हाला सोमनाथ भालेकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहेत. या सर्व दात्यांचे आपण आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करूया. आणि पुन्हा एकदा वळूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 40 धावा झाल्या आहेत. 41 धावांचे लक्ष्य 3 षटकांमध्ये उभा केलं आहे स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमसाठी. यस, कालभार टीमचे अगदी विस्फोटक फलंदाज सदा मात्रे व्यासपीठावर आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मी विजयजी केने आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. वेलकम. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय द व्हॉइस ऑफ झेडके भिवंडी रोहन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर पाहू शकता सदा मात्रे दादांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यानंतर व्यासपीठावर भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता रमेशजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी विजयजी केने आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत सत्कार करून घ्यायचा आहे. यस, बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 41 धावांचे लक्ष्य आहे. या धावांचा पाठलाग टीम भिनारच्या बाजूने कशा प्रकारे केला जाईल, या धावा रोखल्या जातील का की त्या उलट या धावा काढल्या जातील, आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ पिलांचे भिवंडी सुनील पाटील यांचा आवाज. तर शुभेच्छा आल्यात या दोन्ही टीमला. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार व गावदेवी भादवड जगदीश मुकादम यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. दादा खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात.
स्ट्राइक एंडला सुधीर. पहिला चेंडू सरळ पायावर आदळतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद नाईक. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले गेले. पहिला वार लाख मोलाचा आणि पहिला विकेट खूप महत्वाचा हे दाखवत असताना गोलंदाज प्रल्हाद नाईक मैदानाच्या आतमध्ये. यशाचा मार्ग कधीच सरळ नसतो, पण जो तो स्वीकारतो तो शेवटी विजयी होतो. हे दाखवत असताना गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली गेली. आत्मविश्वासाने मात्र इथून गोलंदाजी केली जाईल. लेग बिफोरचा विकेट आपण न्यू बॅटर आपण पाहतोय हरेश सेकंडला. यावेळेस गोलंदाजा वर्ण स्ट्रोक केला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव. पहिली धाव पलकावर जोडली गेली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना भिनार टीम. यावेळेस लिडिंग एज एसटी रक्षक चेंडू खाली. झेल सुटला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय. एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 2 अंकावर जाऊन पोहोचलाय. संधी होती अजून एक विकेट प्रल्हाद नाईकच्या खात्यामध्ये, परंतु झेल सुटला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळाला. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. स्वेल्ले क्षेत्रामधून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मुभा होती बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 3. स्ट्राइक एंडवर यावेळेस शरदला आपण पाहतोय. शरद आणि हरेश हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डावखोऱ्यात डाव्या स्टीचा बाहेरचा चेंडू. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मला. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली गेली. धावसंख्या 4 अंकावर. यावेळेस चांगला चेंडू. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या षटकाची सुरुवात विकेटने केली आणि मागील चेंडू पाहिलं तर चांगली लाईन लेंथ टाकत असताना प्रल्हाद नाईकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि परिणाम स्वरूपी आतापर्यंत 4च धाबा खर्च केलेत. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचे कॉलिंग सक्सेस राहिलेत. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 6 अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 6. यस, पहिला षटक कंप्लीट झालंय. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर. एक महत्त्वाची विकेट देखील या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच सुरुवात भरपूर चांगली झाली आहे टीम गावदेवी भादवडच्या माध्यमातून, कारण 41 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र हवी ती सुरुवात टीम भिनारच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कवडगावचे सामाजिक कार्यकर्ता दशरथजी जाधव यांचं देखील व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नक्कीच या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. षटक क्रमांक 2 अति महत्त्वाचं षटक, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. तर बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय दीपक हा गोलंदाज. पहिले षटक अप्रतिम राहिलं प्रल्हाद नाईकचं.
गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हाताला गेलाय. लाईन लेंथ आपल्याकडे चांगली असेल तर मात्र प्रश्न विचारणारा हा चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दीपक. यावेळेस अजून एक चांगला चेंडू हाताला गेलाय. त्या दरम्यान एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरले. बायच्या स्वरूपात एक धाव फलकावर जोडली जाईल. त्या दरम्यान विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. हरीश हा फलंदाज परतीचा प्रवास डकआउटच्या दिशेने जात असताना न्यू बॅटर आपण पाहतोय दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. व्यासपीठावर आपल्यामध्ये पंडितजी पाटील उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी सोमनाथजी भालेकर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच हवं ते संपर्क नाहीये, मात्र एक धाव जरूर आली आहे त्या ठिकाणी. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी महत्त्वाचा रोल या ठिकाणी प्ले करावा लागेल दिनेश भोईरला. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. पुन्हा एकदा नक्कीच दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 9 वर पोहोचलंय. अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 14 बॉलवर 32 धावांची आवश्यकता आहे. या मॅच जी आहे 3 ओव्हरची आहे. चुकीची दुरुस्ती या ठिकाणावरना. त्यांनी फक्त 8 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी आपण पाहूया. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट आपण पाहतोय. दहा धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही फक्त आणि फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे. दहा धावा धावफलकावर आहेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे पंचांच्या माध्यमातून. हा बॉल जो आहे नक्कीच हाईट फॅक्टरने चेक केला जाईल. वारंवार या ठिकाणी तपासलं जात आहे. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी होम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून कमालीचा टेलिकास्ट आपण पाहतोय.
थोडा उशीर जरूर या ठिकाणी होत आहे, परंतु लेट पण थेट डिसिजन तुमच्यापर्यंत जो आहे तो योग्य पोहोचेल. Yes, the fair delivery. 10 धावा धावफलकावर आहेत. दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अतिशय सुरेख फटका. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. तर या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर आता मात्र उर्वरित शेवटचं अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 25 धावांची आवश्यकता आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा फलकावर आहेत. एकंदरीत आपण विचार केला तर इथून 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 25. लक्ष खूप मोठं आहे, परंतु एकंदरीत पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठलंही लक्ष मोठं नसतं, कुठलंही लक्ष छोटं नसतं. ते तुम्हाला मात्र कष्ट, मेहनत, जिद्दीच्या जोरावर करावं लागेल. ही जिद्द मात्र मैदानात हे दोन्ही बॅटर करतील का? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संजय मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करेल. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. चेंडू सर निघून चाललाय. भिनारकरांच्या भेटीला हा येतोय दिनेश भोईरचा ब्लास्ट. षटकार. तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने करत असताना दिनेश भोईरला मैदानात आपण पाहतोय. आता मात्र समीकरण पाहिलं तर इथून 5 चेंडू 19 दमकम आहे या बॅटरकडे आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत इरादे स्पष्ट केलेत. 5 चेंडू 19 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. संजयचा पुढील चेंडू. या वेळेस अजून एक तडाखा. अजून एक चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार. हा येईल दिनेश भोईरचा ब्लास्ट. षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कमालीची बॅटिंग करत असताना दिनेश भोईरचा हा तडाखा पाहायला मिळतोय. ध्येय गाठायचं असेल तर मात्र वाटेवरचे काटे स्वीकारा, कारण काट्यांनी यशाची कहाणी घडत असते. हे मात्र दाखवत असताना आपण दिनेश भोईरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडूवर 2 ठोकलेत. षटकार. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केलाय. यावेळेस जाड्यात अडकवलं गेलंय. विकेट मिळाली गेली आहे. दिनेश भोईरला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बिग ब्लो. वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले, मात्र
त्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताला गेला आणि दिनेश भोईरला मात्र तंबूच्या दिशेने परतवण्यात यश आले. गोलंदाज संजय, परिस्थिती कशी असू द्या त्यातून वाट काढावी लागते आणि ती वाट मात्र काढत असताना गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय जयेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर मात्र समीकरण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 13 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज संजय, यावेळेस पलटॉस होता, ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नाही, परंतु एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 29. एकंदरीत विचार केला तर आता मात्र 2 चेंडू विजयाकरिता 12, म्हणजेच या 2 चेंडूवर 2 षटकार मारावेच लागतील. सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र ह्या 2 चेंडूवर आकाश दाखवावे लागेल. धीरज पटेल साहेबांचं इथे शुभ आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय, जोरदार अपील पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्रामधून आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय जोरदार अपील करताना, उत्साह वाढवत असताना गोलंदाजाचा. मात्र 1 चेंडू 12, एखादा अतिरिक्त चेंडू मात्र सामन्याची रंगत वाढवू शकतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय, चुकी घडली, चौकार जरूर गेलाय, परंतु इथे मात्र सामना जिंकलाय गावदेवी भादवड टीम. अभिनंदन. हार्डलक टू स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. हार्डलक. आपण सुद्धा चांगला खेळ केलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आपलं आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.